नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे 7वे राज्य कोणते होणार आहे? ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे 7वे राज्य महाराष्ट्र राज्य होणार आहे. ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारी पहिली राज्य आहेत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, सिक्कीम आणि मेघालय होते. महाराष्ट्र हे 7वे राज्य ठरणार आहे. या प्रणालीचा उद्देश मंत्रिमंडळ बैठका कागदविरहित करणे, निर्णय प्रक्रियेत गती आणणे आणि प्रशासनात पारदर्शकता वाढवणे आहे. या प्रणालीचा विकास राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र NIC ने केला आहे. ही प्रणाली मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी, दरम्यान आणि नंतरच्या सर्व कार्यप्रवाहांना स्वयंचलित करते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाच्या समावेशाला मान्यता दिली आहे? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट या खेळाच्या समावेशाला मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने IOC 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट या खेळाच्या समावेशाला मान्यता दिली आहे. हा निर्णय 2023 मध्ये मुंबईत झालेल्या IOCच्या अधिवेशनात घेण्यात आला होता. या निर्णयामुळे क्रिकेट तब्बल 128 वर्षांनंतर पुन्हा ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. यापूर्वी 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. क्रिकेटसह बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस, सिक्सेस आणि स्क्वॅश या खेळांची समावेश करण्यात आला आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कोणत्या बँकेत विलिनीकरण होणार आहे? विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलिनीकरण होणार आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलिनीकरण होणार आहे. केंद्र सरकारने एक राज्य एक ग्रामीण बँक या धोरणांतर्गत हा निर्णय घेतला आहे. याची अधिसूचना देखील जारी केली आहे. हे विलिनीकरण 1 मे 2025 पासून लागू होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे असेल आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही या बँकेची प्रायोजक बँक, स्पॉन्सर बँक असेल. कोणता खेळाडू IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे? भुवनेश्वर कुमार हा खेळाडू IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. एप्रिल 2025 मध्ये त्यांनी तिलक वर्माला बाद करून हा विक्रम आपल्या नावावर केला. भुवनेश्वर कुमारने IPL मध्ये 170हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामुळे ते वेगवान गोलंदाजांमध्ये अग्रस्थानी आहेत. त्यांनी पॉवर प्लेअरमध्ये सर्वाधिक 76 विकेट्स घेतल्या आहेत, जे त्यांच्या सुरुवातीच्या षटकांतील प्रभावी गोलंदाजीचे प्रमाण आहे. सांबा वाथल कोणत्या पिकाची व्हरायटी आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाले आहे? सांबा वाथल चिली या पिकाची व्हरायटी आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाले आहे. सांबा वाथल ही चिली मिरची या पिकाची एक व्हरायटी आहे ज्याला नुकताच GI टॅग प्राप्त झाला आहे. ही मिरची मुख्यतः विरुधुनगर, रामनाथपुरम, शिवगंगा आणि तुतीकोरीन या जिल्ह्यांमध्ये पिकवली जाते. सांबा वाथल मिरची पारंपरिक मसाला, मिश्रण, लोणचं आणि इतर पदार्थांमध्ये वापरली जाते. ही मिरची नैसर्गिकरित्या उन्हात वाळवली जाते आणि तिच्या टिकाऊपणामुळे ती निर्यातीसाठी उपयुक्त आहे. ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. हा समिट 10 ते 12 एप्रिल 2025 दरम्यान पार पडला. या समिटीची थीम होते संभावना, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर DPI आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन कार्नेगी इंडिया आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात आले होते. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे? ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर सुरेश प्रभू यांची नियुक्ती झाली आहे. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर सुरेश प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या मंडळावर नियुक्त होणारे एकमेव भारतीय सदस्य आहे. या सल्लागार मंडळात इंडोनेशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो, IMFची पहिली उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ आणि इतर जागतिक उद्योग नेते यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सागरी वरुण अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? राष्ट्रीय सागरी वरुण अवॉर्ड राजेश उन्नी यांना देण्यात आला आहे. राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार हा भारतातील सागरी क्षेत्रातील सर्वोच्च वैयक्तिक सन्मान आहे, जो या क्षेत्रात दीर्घकालीन आणि उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार 2025 मध्ये राजेश उन्नी यांना प्रदान करण्यात आला आहे. ते सॅनर्जी मरीन ग्रुपचे संस्थापक असून भारताच्या सागरी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार 5 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे 62व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या समारंभात शिपिंगचे महासंचालक श्याम जगन्नाथन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विश्व होमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो? विश्व होमिओपॅथी दिन 10 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हा दिवस डॉक्टर सॅम्युएल हॅनिमॅन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ते होमिओपॅथीचे जनक मानले जातात. विश्व होमिओपॅथी दिवस 2025 ची थीम आहे शिक्षण, अध्यापन आणि संशोधन. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्राचार्य मिलन जोशी यांची नियुक्ती झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्राचार्य मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्यवाहपदी सौ सुनीता राजे पवार यांची निवड झाली आहे. ही निवड पुणे येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत करण्यात आली. भारताचे पहिले हाय ॲटिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? भारताचे पहिले हाय ॲटिट्यूड क्लायमेटचे रिसर्च स्टेशनचे उद्घाटन जम्मू आणि काश्मीर या राज्यात करण्यात आले आहे. भारताचे पहिले उच्च उंचीवरील हवामान संशोधन केंद्र हाय ॲटिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशन जम्मू आणि काश्मीर राज्यात उधमपूर जिल्ह्यातील नथा टॉप येथे उद्घाटन करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. हे केंद्र हिमालयन क्षेत्रातील हवामान आणि वातावरणीय घटकांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. हे स्टेशन उधमपूर जिल्ह्यातील नथा टॉप येथे 2250 मीटर उंचीवर स्थित आहे. भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट ओडिशा या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL ओडिशातील पॅरादीप येथे सुमारे 61,000 कोटी 7 अब्जच्या गुंतवणुकीसह मोठा डुअल फीड नाफ्ता क्रॅकर प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्पांपैकी एक असेल. यामुळे देशातील पेट्रोकेमिकलची वाढती मागणी पूर्ण होण्यास मदत होईल आणि आयातावरील अवलंबित्व कमी होईल. 2031 फिफा महिला वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? 2031 फिफा महिला वर्ल्ड कप अमेरिका या देशात आयोजित करण्यात येणार आहे. 2031 फिफा महिला वर्ल्ड कपचे आयोजन अमेरिकेत करण्यात येणार आहे. फिफा अध्यक्ष
जियानी इन्फॅन्टिनो यांनी एप्रिल 2025 मध्ये याची घोषणा केली. हा अमेरिकेतील तिसरा महिला वर्ल्ड कप असेल. यापूर्वी 1999 आणि 2023 मध्ये अमेरिका यजमान होती. या स्पर्धेत प्रथमच 48 संघ सहभागी होतील, ज्यामुळे स्पर्धेचे स्वरूप अधिक व्यापक आणि स्पर्धात्मक होईल. कौशल्य विकास आणि MSDने इंडिया स्किल एक्सलेटर प्रोग्राम कोणाच्या मदतीने सुरू केला आहे? WEF यांच्या मदतीने सुरू केला आहे. हा उपक्रम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEFच्या सहकार्याने सुरू केला आहे. हा उपक्रम एक राष्ट्रीय सार्वजनिक खासगी भागीदारी मंच आहे, ज्याचा उद्देश भारतातील कौशल्य विकासाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पना पुढे आणणे आणि प्रणालीगत प्रगती साधणे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ऊर्जा आणि इतर उच्च वाढीच्या क्षेत्रामध्ये भारतातील तरुणांना भविष्यातील नोकऱ्यांसाठी तयार करण्यावर भर दिला जात आहे. याचा उद्देश भारतातील कौशल्य विकास प्रणालीला बळकट करणे आणि तरुणांना भविष्यातील नोकऱ्यांसाठी तयार करणे आहे. रशियाच्या विजय दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आले असून यंदाचा रशियाचा कितवा विजय दिन आहे? 80वा विजय दिन आहे. रशिया विजय दिन विक्ट्री डे दरवर्षी 9 मे रोजी साजरा केला जातो, जो 1945 मध्ये नाझी जर्मनीवर मिळवलेल्या विजयाची आठवण करून देते. 2025 मध्ये हा विजय दिन 80 वर्धापन दिन आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9 मे 2025 रोजी मॉस्कोमध्ये होणाऱ्या विजय दिनाच्या उत्सवासाठी औपचारिक आमंत्रण दिले आहे. RBIने चालू आर्थिक वर्षासाठी महागाई दराचा अंदाज 4.2 वरून किती टक्के केला आहे? RBIने चालू आर्थिक वर्षासाठी महागाई दराचा अंदाज 4.2 वरून 4% केले आहे. महागाई दर इन्फ्लेशन रेट म्हणजे रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू जसे अन्न, इंधन, कपडे इत्यादी यांच्या किमतीत किती वाढ आहे. उदाहरणार्थ, जर दुधाचा लिटर 10% दराने महाग होत असेल तर महागाई दर 10% झाला. RBIचा अंदाज 4.2% वरून 4% असा खाली आल्याने अर्थव्यवस्था थोडी स्थिर होत आहे असं मानलं जात आहे. नीती आयोगाच्या 2023 मधील गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार 106 अविकसित जिल्ह्यांपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्यांची गरिबी कमी झाली आहे? आंध्र प्रदेश या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्याची गरिबी कमी झाली आहे. नीती आयोगाच्या 2023 मधील बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवालानुसार भारतातील 106 अविकसित जिल्ह्यांपैकी सुमारे 46% जिल्ह्यांमध्ये गरिबीची पातळी यांच्या संबंधित राज्यांच्या सरासरीपेक्षा जलद गतीने कमी झाली आहे. या अहवालानुसार मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम आणि तामिळनाडू या राज्यातील जिल्ह्यांनी गरिबी कमी करण्याच्या बाबतीत उल्लेखनीय प्रगती केली आहे. आंध्र प्रदेश आपल्या अविकसित जिल्ह्यांमध्ये गरिबी कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे, ज्यामुळे ते या यादीत अग्रस्थानी आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.